SSC GD RRB NTPC कोणती परीक्षा उचला असे प्रश्न तुम्हाला निदर्शनास येतीलच, पण एकदम इझी आहे सोडवण्याची मेथड. बघा, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला A वजा B इज टू C वजा B इज टू C वजा A हे विचारलेलं आहे. काय करायचं बघा, इथे तुम्हाला जे दिसत आहे त्याच्यामध्ये A अधिक B वजा C आणि B अधिक C वजा A या दोघांची आधी बेरीज करूया आपण. बघा ना, इथे फक्त B आणि B आहे ना, ते 2B येणार, 2B. A आणि वजा A कॅन्सल होणार, वजा C आणि C कॅन्सल होणार. मग यांची बेरीज काय होणार, पहिली आणि दुसऱ्याची, म्हणजे जिथे 4 आणि 5 ची बेरीज, इथे येणार 9. आता दुसऱ्या आणि तिसऱ्याची बेरीज करू. बघा, C आणि C ची बेरीज होणार, A कॅन्सल होणार, B कॅन्सल होणार. C आणि C ची बेरीज 5 आणि 9 14, म्हणजे 2C ची बेरीज झाली 14. त्याचप्रमाणे जर मी फर्स्ट आणि थर्ड यांची बेरीज केली तर A आणि A यांची बेरीज होणार आहे, C आणि B कॅन्सल होणार आहे, म्हणजे 2A ची बेरीज ती येणार आहे 4 आणि 9, म्हणजे ते येणार 13. आता 2A 2B 2C यांचं गुणोत्तर 13 9 14. आता 2 2 2 तर कॅन्सल पण होतील, म्हणजे A B आणि C यांचं गुणोत्तर 13 9 आणि 14 असं येतंय. आता विचारलेलं काय आहे, A वजा B. मला सांगा, A वजा B म्हणजे 13 वजा 9 की नाही, ते येतं 4. C वजा B, C किती आहे 14 आणि B आहे 9, 14 वजा 9 ते येणार 5. आणि C वजा A, C बघा ना 14 आहे आणि A आहे 13, 14 वजा 13 ते येणार 1. 4 5 1 हे उत्तर आपल्याला मिळणार, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. आहे की नाही सिंपल सांगा. अशाच नवनवीन ट्रिकसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.